पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे नव्याने भरती झालेल्या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांचा पालक भेटीचा कार्यक्रम पार पडला। 40 दिवसानंतर पालकांची भेट झालेल्या महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या भावना आणि त्यांच्या पालकांच्या आपल्या पाल्यांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या भावना, तसेच पोलीस खात्यामध्ये भरती झाल्यानंतर पोलीस दलाबद्दल आणि येथील व्यवस्थेबद्दल पालक आणि प्रशिक्षणार्थी यांची मनोगत व्यक्त झाली। यावेळी 700 प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे सुमारे 1500 पालक या भेटीमुळे भावनानुश होऊन रडताना दिसले। सदरचा कार्यक्रम हा सकाळी 10:30 पासून 1 वाजेपर्यंत चालू होता। सदर पालक भेटीचा कार्यक्रम करत असताना आदरणीय दादाजी डांगे सर यांच्या सानिध्यात राहून आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नियोजन केले होते। त्यातीलच एक भाग म्हणजे साध्वी प्रीतिसुधाजी महाराज साहेब यांच्या वाणीतील शुभमंगल हो ही प्रार्थना सर्व पालक आणि प्रशिक्षणार्थी यांनी अंतर्मनातून म्हटली आहे। इतका प्रखंड विश्वास तुमच्यावर आहे, खूप भाग्यशाली आहात। या भूमीचं तुमचं अनेक जन्माचं नातं आहे। काही मुली अकॅडमीमध्ये असतील, सगळ्या झाल्या का इकडे? नाही आल्या। उच्च विद्याविभूषित असेल पण नाही आल्या। हे बंधन नातं आहे तुमच्या विद्याची। हे आचार्य असे लाभले। आम्ही एक शिल्प कोरं शिल्प आणून दिलं आणि शिल्पकार आहेत, तुम्हाला घडवणार आहेत। या मुंबईसह महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे। सामान्य गोष्ट नाही, देशाची राजमुद्रा तुमच्या कपाळावर आणि नभावर शोभून दिसते। याच्याआधी काय गोष्ट आहे अजून? मी एवढंच सांगेन, मी निळ्या झेंड्याचा शिपाई आहे। पोलीस फॅक्टचा कलर निळा आहे। शिस्तीने राहा। आचार्य देवो या प्राचीन भारताची परंपरा आहे। आचार्याकडेच विद्यार्थी घडला जायचा, तो राजकुमार का असेना, तो आचार्यांकडे जाऊन विद्या ग्रहण करायचा। आणि तुम्ही ह्या आश्रमामध्ये आलात, तुमचं जीवन बदललंय तुमचं जीवन। मला माझ्या मुलीवर, मी नाव नाही घेत तिचं, पण मला अभिमान आहे। आता सन्माननीय आचार्य म्हणजे RPS साहेब, त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या पाल्यांनी इतर ज्या कन्या आहेत त्यांच्या रूममध्ये, त्यांच्या रूम पार्टनर्स, त्यांच्यासाठी पण तुम्ही काय शिदोरी, लांबच्या आहेत बिचाऱ्या त्या कन्या, शिदोरी काय खाऊ काय घेऊन येताना घेऊन या। माझ्या कन्यारत्नीने तिच्या मम्मीशी कॉन्टॅक्ट करून तिने तिच्या रूम पार्टनरच्या तेवढ्या लोकांचं जेवण आणलेलं आहे। तिने आज माझ्या घेऊन आलेलं आहे। ते सामान्य याच्याचं नाही की अहंकार यावा एवढा, पण मला लागलं की तिने मम्मीला सांगितलं, मम्मी जास्त घेऊन या, जेवण वगैरे खाऊ वगैरे सगळं काय शिकते। तर तुम्ही मुंबई पोलीसच्या अग्ररागिणी आहात। उद्याच्या पोलीस ऑफिसर आहात तुम्ही, ऑफिसर पद तुम्हाला येणारच। उच्च विभूषित आहात। मुंबईचं लौकिक आहे। मुंबईबद्दल लोकांना मी विचारतो, म्हणजे मी पोलीस दलामध्ये मी संपत मी मुंबईकडे का आकर्षक होता। UP बिहार ह्या बाजूची लोक, अरे क्या करो साहब, मुंबई है ना, वहाँ समंदर है, ये सेलिब्रिटी फिल्मी सितारे रहते वहाँ पे लोग, कभी मुंबई देखा नहीं, समुद्र देखा नाही। मुंबईवरती लोकांचं आकर्षक आहे। दिल्ली नाही एवढं लोकांना जास्त, पण मुंबई जास्त आहे। आणि ते मुंबईचं संरक्षण तुमच्याकडे दिलेलं आहे आणि त्या संरक्षणाला शिल्पकार घडवणारे हे आदरणीय गुरुवर्य आहेत। या गुरुवर्यांना मी पंचांग करून करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता मला वाटतं पुढचा क्षण घ्यावा। तुमच्या आदरणीय मॅडम, ज्या तुमच्या देखरेखीसाठी, तुमच्या सुरक्षेसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी त्या सोडवण्यासाठी एक महिला म्हणून तुमच्याकडे भगिनी, मोठी बहीण, ताई असं म्हणून पाहते आणि तुम्ही आवडीने त्यांच्याकडे आणि त्यांच्या सहकार्याकडे जाताय, तर त्याबद्दल आपल्या मॅडम तुम्हाला 2 शब्द बोलतील। सर्वात पहिले इथे आलेल्या सर्व पालकांचं मी स्वागत करते आणि मला माहिती आहे सर्वांना कधी हे सर्व संपतंय आणि आम्ही पालकांना भेटतोय, बाहेर जातोय असं झालंय। त्यामुळे मीही काही जास्त बोलणार नाहीये। बस आजचा जो सगळा एक माहोल पाहिला, माझे दिवस आठवले आणि असतं बऱ्याच जणी या
अशा वातावरणातून आले असता की त्यांना अशा कामांची सवय नसते, फिजिकल शारीरिक फिटनेस ग्राउंडची सवय नसते, ज्या पद्धतीने इथे तुमच्याकडून कवायत केल्या जातात किंवा जे बादली उचलणं आहे, झाडणं आहे, आपल्याला जे काही बनवणं आहे, हे सर्व काही आपल्या शारीरिक कवायतींचेच हे उदाहरणं आहेत. असं नाही की हे काम आहे, त्यांच्यामधून आपले संपूर्ण शरीर हे बनणार आहे, त्याला एक वळण येणार आहे. त्यामुळे हे सर्व कामं करून घेतले जातात. तर हे करत असताना त्यानंतर बरेच रूममध्ये मिक्स होऊन राहावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव, वेगवेगळे सवयी बऱ्याच जणींच्या त्या मॅच करून घ्याव्या लागतात. अशा खूप आहेत. ज्याप्रमाणे इथे आपल्याला सांगितलं, एक कोणाचे तरी मिसेस आहेत, त्यांनी सांगितलं की कुठे आणून मला टाकलं. अशा पद्धतीचे जे बऱ्याच जणींचे असणार आहेत की कुठे आले, काय आहे, सोडून जावं, तर असे वाटत असतील, बरोबर. अशा पद्धतीने ह्या सगळ्यांसाठी मी फक्त एक उदाहरण द्यायचं आहे. मला वाटलं की ते द्यावं. त्यामुळे आणि सर्व पालकांसाठी पण, की पालकांनाही वाटत असेल की आपली मुलगी खूप काही मेहनत घेते आणि तिच्याकडून खूप कामं करून घेतले जात आहे, खूप शारीरिक कवायत आणि याच्यापेक्षा मोठं होऊन तुमचं कर्तृत्व आम्हाला आणि त्यांना दिसावं, हीच एक सदिच्छा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी मुलगी निकिता अशोक कुवर व्यासपीठावर बसलेले पोलीस अधिकारी यांना नमस्कार. मी नाशिकहून आली आहे. माझी मुलगी निकिता अशोक कुवर. मी म्हणजे जेवढे पालक यांना बघून मला खूप समाधान वाटलं. मुलींची पण शिस्त, मुलींचं कार्य बघून, काम बघून मला पण खूप आनंद वाटला. असेच कार्यरत राहावे हीच माझी बोलायचे पाठीमाग मुद्रा आहे. यस सुपुरी हे उन्हात असतील, थोडी जरा जागा करा पलीकडे. उन्हात त्यांना त्रास होत असेल, त्यांनी थोडं सावली बसा पुढं. 2-3 सुद्धा सर्वप्रथम सर्व पालकांना सुस्वागतम. सर्व पालकांना मी नागपूर जिल्ह्यामध्ये राहते. माझं नाव मीनाक्षी बागडे. माझं इथून कोणी आलेलं नाही आहे. जेव्हा मी इथे स्टार्टिंगला आली सेंटरला, तेव्हा खूप ऐकलं होतं की खूप स्ट्रिक्ट राहते असं तसं, आणि आमचा वाघासारखा दरारा असलेले आमचे टोकेसर बघून मी खूप घाबरायची. आता पण थोडं मला मनात हे होत आहे, पण आज संधी मिळाली बोलायची म्हणून मी इथे डेअरिंग करून आलेली आहे. आणि नंतर जेव्हा टोकेसरांनी प्रत्येक गोष्टी टप्प्याटप्प्यात, जेव्हा आम्हाला आमची सॅनिटरी नॅपकिन असो की डोक्याचा बेल्ट असो, सर्व गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या. आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यात त्यांनी नियोजन अशा पद्धतीने केलं की मी माझा आदर्श म्हणून डोळ्यासमोर त्या व्यक्तींना म्हणजे सर्वप्रथम. आणि आता पण मला माझ्या मैत्रिणी विचारलं, मीनाक्षी तुझं कोणी आलं नाही का? मी त्यांना म्हटलं माझे वालिद टोकेसर आहे ना इथे, म्हटलं मला काही गरज नाही. आणि इथे तसेच माया वृत्तीचे राऊत सर आणि अदर DI सर सर्वांनी म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने जेवढे आपले म्हणजे पाल्यांना सांगण्याचा एक उद्देश असा आहे की तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलीला आठवण काढायला सुद्धा वेळ नाही. इथेच आमची एवढी काळजी होते. आणि टाईमची म्हणजे ग्रामीण भागातली मी पण आहे, तर इथे टाईमशीर कोणाला म्हणजे जेवण उपलब्ध नाही राहत. इथे टप्प्याटप्प्याने सकाळपासून तर दुपारपर्यंत म्हणजे जेवण म्हणजे नाश्ता, जेवण, त्यानंतर पुन्हा टाईमनुसार जेवण. तर त्याच्यात आमचे म्हणजे इथे पायाच्या नखापासून सुद्धा आमच्या मॅडम काळजी घेतात एवढी. तर आम्हाला घरी माझी आई पण म्हणते, मला बाबा नाही आहे, छोटा भाऊ आहे आणि आई आहे, त्यामुळे ती फोन करत नाही. आई म्हणते मला वेळच नाही राहत फोन करायला. आणि सायंकाळी आमच्या इकडे कसं नेटवर्क वगैरे नाही राहत. तर आता म्हणजे पॅरेंट्सला सुद्धा म्हणजे काळजी करायची अशी जरूरत नाही की ते एवढं सुखसुविधा घरच्यापेक्षा म्हणजे प्रत्येक नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आणि सर्वांचं मनापासून आभार. आणि बोलायचं खूप काही आहे पण आठवत नाही. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आणि
मित्र परिवार, पोलीस परिवार म्हणजे हे पोलीस परिवारात येऊन मला एकदम असं जे होतं माझ्या मनात डोळ्यासमोर ते पूर्ण कायाच पलटली. इथे आल्यावर मला खूप मनापासून आनंद आहे की मला देशसेवा म्हणजे पोलीस खात्यात येण्याची संधी मिळाली. धन्यवाद. माझे नाव ऋतुजा प्रल्हाद मुघल मी धाराशिव जिल्ह्याचे आहे. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायाला भारी. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी. पुत्रास पाठीवरती बांधून स्वराज्यासाठी लढली राणी लक्ष्मीबाई. मी माझ्या मनोगतात सुरुवात करते सर्व पालकास विनम्र अभिवादन करून. विनम्र अभिवादन करून मी माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की मी अभिमानाने सांगते की माझे वडील शेतकरी आहेत. आम्हाला फक्त 3 एकर शेती आहे. एवढ्या शेतीतून आज गावाकडे जर पाहिलं तर माझ्या गावात 10वी 12वी नंतरची तुम्हाला एक पण मुलगी भेटणार नाही. एवढ्या लवकर एवढ्या कमी वयात लग्न करतात. पण मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की माझ्या वडिलांनी मला MSc पर्यंत शिकवलं आणि तेही तुम्हाला सर्वांना माहित आहे सायन्सचं शिक्षण किती महागड आहे. तरी पण माझ्या वडिलांनी मला MSc पर्यंत शिकवलं. परंतु आज आपण पाहिलं तर बेरोजगारी किती वाढली आणि सरकारी नोकरी मिळणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. आणि मला एक खूप मोठा अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी एक मुलगा आणि मुलगी गावाकडे अजून जरी पाहिलं तरी मुलाला वंशाचा दिवा हे मानलं जातं. आपण म्हणतो जग खूप सुधारला, देश खूप पुढे गेला, खूप प्रगती झाली, परंतु अजूनही गावाकडे जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे मुली नाहीये. पण माझ्या वडिलांनी माझ्या भावाला पाठीमागे ठेवलं शिक्षणात आणि मला कधीही 1 रुपयाची पण कमी पडू दिली नाही. एवढं शिकवलं. आणि मी माझ्या पप्पांना आज शब्द देते की माझ्या वडिलांचं लहानपणापासून स्वप्न होतं की त्यांच्या मुलीने खूप मोठं काहीतरी करावं. परंतु मी जरी आज पोलीस झाले असले तरी मी याच्यापेक्षा मोठं तरी काहीतरी करून दाखवणार. माझ्या वडिलांना आज मी तुमच्या सगळ्यांसमोर शब्द देते. फायटर 1 2 3. एक अभिमानाची गोष्ट की माझे वडील शेतकरी आहेत याचा मला अभिमान वाटतो. कधी कधी माझा प्रॉब्लेम मला चक्कर येते हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु मी प्रयत्न करते की मला स्वतःला म्हणजे काही झालं तरी करायचे आणि इथपर्यंत थांबायचंय. कारण मला कधी वाटतं हे सगळं सोडून घरी जावं. परंतु परत आठवलं की माझ्या वडिलांनी इथपर्यंत येण्यासाठी किती कष्ट केलेत. वडिलांची फाटलेली चप्पल आठवते, त्यांचा फाटलेला बनियान आठवतो आणि वाटतं की आता आपणच आपल्या कुटुंबाला सावरायचे. आपली आर्थिक परिस्थिती आपल्यामुळेच हे होणार आहे. आणि आपण आता इथे आलोय. आपले 9 महिन्याचे ट्रेनिंग संपल्यानंतर तर आपण इथून जाणारच आहोत. तुम्हाला सर्वांना एवढं सांगेन की चालून चालायचं असतं, मर्याद वाकडं वळायचं असतं, असंच असतं जीवनात. संरक्षणाय कलनीकरणाय सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस आणि विशेषतः मुंबई मरोळ पोलिसांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आज 10-12 म्हणजे 10 डिसेंबरला आमच्या सर्व जेवढे पण घरातले मंडळी असतील, काहीचे मुले असतील, नातू असतील, सर्वांचं पालक भेटीच्या निमित्तानं सर्वांचं या ठिकाणी भेट घडवून दिली. माझे मिसेस आहेत, मी सोलापूरहून आलो आणि ज्या दिवशी 31 ऑक्टोबरला जॉईनिंग आहे त्यांची, तेव्हापासून मला कंटिन्यू कॉल यायचा की कुठं येऊन टाकलंय मला. कारण कंटिन्यू म्हणजे बकेट, झाडू आणि ते जंगलात टाकलेलं आहे, जंगल करायला लागलं कंटिन्यू. मी म्हणलो आणि आल्यानंतर बघितलं इथे जंगल काहीच नाहीये. आणि सरांनी पण उल्लेख केला की जेवढं काही सर्व काही बनलेलं आहे ते सर्व फुलवरलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी एकदा जोरदार फायटर. इज्जत कमानी है इसलिए पुलिस बनी हूँ. इज्जत कमानी है इसलिए पुलिस बनी हूँ, वरना दौलत की शौक होती तो नौकरियां तो हजारों है. म्हणजे आणि पडले रडले प्रत्येक पालक रडलेत आणि प्रत्येक मुलगी पण रडते सर. आणि मला पण कसं वाटतं, मी पण रडतो आणि पाहायला गेलं मला एक गोष्ट समजली. एक मुलगी आहे म्हणे, कोण आहे मला माहिती नाही, पण ते ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर ती म्हणते की त्या पालकांनी की मला नको आहे ट्रेनिंग आणि मला कसं तरीच होतंय, मला ट्रेनिंगच नकोच आहे. थोडक्यात मला मी शेतामध्ये जाऊन काम करते पण मी जाते. ठीक आहे, त्या मुलीसाठी आणि आमचे सहकारी सोलापूरचे आणि त्यांचे पण कोणतं मिसेस आहेत वाटतं, मग त्याचे पण पळताना काय त्या हातवर थोडं फ्रॅक्चर झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे फ्रॅक्चर, हे रडणं बिडणं समोर तुमचे गुरु आहेत, ठीक आहे, त्यांना बघून तरी तुम्ही ते सगळं विसरलं पाहिजे. समस्या का समाधान इस बात पर निर्भर करता है, समस्या का समाधान इस बात पर निर्भर करता है कि तुम्हारा सलाहकार कौन है. दुर्योधन शकुनी से सलाह लेता था और आप सब अर्जुन कृष्ण से सलाह लेते.
एवढं चांगलं असताना तुम्हाला भ्यायची गरजच नाही. तुम्ही पोलीस झाले आहेत, रणरागिणी म्हटले सर, आणि आमचे सहकारी पण म्हटले तुम्हाला धाडसी राणी आहेत तुम्ही. ठीक आहे. आणि 100% मला खात्री आहे इथून पुढे तुम्ही बाहेर पडल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पण तुमची पोस्ट होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही गुन्हेगार रडवणार म्हणजे रडवणारच. यात काही दुमतच नाही, शंका अजिबातच नाही. आणि मला या ठिकाणी पुढे येऊन बोलण्याची दोन शब्दामध्ये व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो. आणि पुढील मीटिंगच्या वेळेस, पालक मीटिंगच्या वेळेस परत मी येणार आणि परत आम्ही सगळे येणार, परत भेटणार. कारण जसं आपली बॉन्डिंग नाही, जर तुमची जसं तुम्ही ओळखताय ना, तसं आम्ही आता पालक एकमेकांना ओळखायला लागलोय. कुठल्या जिल्ह्याचे काही माहिती नाही, पण तुमचा खूप मोठा हात आहे त्याच्या पाठीमागं. कारण हे एक बॉन्डिंग असते, एक फॅमिली असते, आणि महाराष्ट्र पोलीसच एक फॅमिली आहे. तसं करून तुम्ही राहताय. आणि काही जरी कुठलीही जरी अडचण असेल तरी तुमचे जे गुरु आहेत, गुरुंना सांगायचं. आणि गुरु खूप मोठे असतात, त्यांचा शब्द तुम्ही खाली पडू द्यायचा नाही. ओके, एवढंच मी. आणि जे जेवणाचं सांगितलं ना, जे पालक आले नाहीत, खूप लांबचे गावचे आले नाहीत कदाचित, पण मी असं सांगतो, सर्व पालकांची अनुमती घेऊन असं सांगतो की इथून बाहेर सुटल्यानंतर प्रत्येक पालकाकडे जायचं. जोपर्यंत सगळ्या पालकांचं खायचं संपत नाही तोपर्यंत सुटायचं नाही. धन्यवाद म्हणतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फायटर 1 2 3 सर तुझं पुढे घेतच जातील अजून. हा बस पालक तिथपर्यंत. या बाजूला पण येते खुर्चीवर बसायला. या बाजूला सुद्धा येते पालकांनी खुर्चीवर बसायला. या वयोवृद्ध असून त्यांनी पण आलेले सर्व पालक तसेच मंचावर असलेले माझे अधिकारी, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले सर्व माझे प्रशिक्षणार्थी, या कार्यक्रमाकडून मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि हा इथे कार्यक्रम संपला असं मी वरिष्ठांच्या परमिशननी हा कार्यक्रम इथं संपन्न झाला आणि चांगल्या प्रकारे संपन्न झाला. अशी तुम्ही आम्हाला साथ दिली तर हा प्रोग्राम आपण परत सुद्धा असाच घडून आणू आणि याच्यापेक्षा चांगला होईल अशी मी सर्वांना विनंती करतो. फायटर 1 2 3 आता आपण कालच तयार केलेलं छोटंसं ग्राउंड आणि हा परिसर, या परिसरामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत बसायचे, गप्पा मारायच्या, जेवायचे. आणि बरोबर आपण 2 नंतर आपल्या कुटुंबियांसोबत काही खरेदी करायचं असेल तर बाहेर जाऊ शकता. परंतु 4 वाजता पुन्हा पीटी ड्रेसवरती आपण सर्वजण या ठिकाणी व्हॉलीबॉल. खूप छान वाटत आहे, आनंद वाटत आहे. टोके सरांनी इथं सर्वांच्या पालकांना बोलवून आम्हाला खूप आनंद वाटत आहे. थँक्यू सर. मी जेव्हा इथे माझी जॉईनिंग झाली तेव्हा मला थोडंसं घरच्यांची आठवण येत होती. नंतर सरांनी आम्हाला सगळं सांभाळून घेतलं आणि जे आम्हाला पाहिजे आहे किंवा पूर्ण वस्तू उपलब्ध करून दिल्या आणि आम्ही इथं खुश आहे, आनंदात आहे. बस, धन्यवाद सर. धन्यवाद. फायटर 1 2 3 लवकर या थोडा वेळ जातो. पुढे जा. या तुमचा भेटीचा टाइम वाढू, काळजी करू. येईपर्यंत तुम्हाला सांगतो सगळ्यांना
वाटतं ते बोला. डोळे उघडा, चेहऱ्यावर हात फिरवा. भारत माता की, महाराष्ट्र पोलीस की, मुंबई पोलीस की. आता आभाराचं काम आपले आदरणीय राऊत सर करतील.